देवीचा नैवेद्य आहे. भात झालेला आहे. अच्छा, हा भात नैवेद्य झालेला आहे बघा. भाताचा नैवेद्य काहीतरी जाग माता मिळून गंचावला होता निंदा काल काय म्हणजे मी क्रिकेट खेळले काय बोलतात. मित्रांनो बघू शकता हा रस्ता आहे, बेलीमध्ये घेतलाय. एक नंबर रस्ता. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर भानशे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज पालखीचा आमचा सानचा दिवस आहे. पालखी काल देवळात गेली आणि होळी झालेली आहे, तर आज सानं असणार. सानंमध्ये आपल्याला गोमूचा डान्स पाहायला भेटणार आहे आणि नंतर मग संध्याकाळी देवीचा प्रसाद बनवणार. आणि आज देवळामध्ये जे जे काही प्रोग्राम होतील सानच्या निमित्ताने ते या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहात. तर चला जाऊया देवळामध्ये. शिमग्यामधला शेवटचा दिवस. हां, शेवटचा म्हणजे अजून वेल पण बाकी आहे. रात्री शेवटचा दिवस. हां, आजचा शेवटचा दिवस बरोबर. संध्याकाळी वेलीचा वेगळा ब्लॉग बनवणार आहे, तो सुद्धा येईल पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला, तो विसरू नका. चला जाऊया. आता इथे मुख्य प्रवेश देवळाचा समोर आहे. हॅलो, साना चालू आहे ना? साना चालू आहे ना? हो हो, चला जाऊया मग.
काळामध्ये देव गावामध्ये फिरत होते, तर आजच्या सानाच्या दिवशी देव देवळामध्ये स्थानापन्न होणार. तर पालखी आता इथे बसलेली आहे. स्थानापन्नाचं इथं विडेवर उभे केलेले आहेत. नैवेद्य बनते ना? हा निवड हा बघा, हा झालेला आहे. आता देवीचा नैवेद्य आहे. निवड झालेला आहे. भात झालेला आहे. अच्छा, हा भात नैवेद्य झालेला आहे बघा, भाताचा नैवेद्य. हा रस्सा बनताय. आणि हा रस्सा हे रस्सा बनताय. त्याच्यात कोंबडी कापून टाकणार आतमध्ये. कोंबडीचा नैवेद्य दिला जातो आमच्या देवीला. आणि हा जो रस्सा आहे ना, ह्याचा सूप प्यायला एक नंबर असतो. आम्ही थोड्या वेळात नैवेद्यासाठी ते बसणार आहोत, तर तुम्हाला दाखवत होतो कशा प्रकारे नैवेद्य सर्व केला जातो सगळ्या लोकांमध्ये. आता इथे मनसणार आहेत देवळामध्ये, तर चला जाऊया. बाय काळीश्री जाग माता मिळून गंचावला होता निंदा काल काय बाय म्हणजे मी क्रिकेट गावले काय बोलतात पुढच्या वर्षी खेळायशी कादणार तोरण तुला दे डोरा गुरा तुला माणसा संसार धंद्या पाठीवर सादरा सवे रोग पिढा दुपार कसे सुंदर वस्त पोटभर आणले मिळवून देशी पुढच्या वर्षाची दया पाडतात. तर मित्रांनो, देवीला कोंबडीचा नैवेद्य दिला जातो आमच्या. तर बघू शकता ते कोंबड्या कापलेल्या आहेत. आता इथं अनुभव खाकट्याला घेत आहेत. सांकल नाही, सांकलवर आता खाकट्याला घेत आहेत. याला सांकल बोलतात ना? ही सांकल. हा नैवेद्याचा चिकन बनवला जातो तो विदाउट फोडणीचा ना? विदाउट फोडणी ना? तर देवीला हा विदाउट फोडणीचा, फक्त पाणी आणि चिकन. पण याची चव आहे ना, भारी असते, एक नंबर चव. जो रस्सा असतो ना, भारी असतो पेण्यासाठी. देवीचं नैवेद्य आलेलं आहे. नैवेद्याचे परत नाही भेटत, परत नाही घेणार मी. तर बघू शकता हा रस्सा आहे, बेलीमध्ये घेतला. बघू शकता एक नंबर रस्सा पहिला या. तर फायनली मित्रांनो, हा होता सानचा ब्लॉग. आणि आता दुसरा पुढचा ब्लॉग येईल तो वेलीचा ब्लॉग असणार आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रांवर जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे, ते प्रेस करा, जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला प्राप्त होतील. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.